हे बघा मैत्रिणींनो, मी काय आणले शिंगाडे. मी कधी करत नाही जास्त शिंगाडे, पण म्हणलं आज खावं तरी बघावं भाजी कशी लागती. शिंगाडे सोलून घेतले आणि कापून घेतले आणि त्यानंतर मग शिंगाड्याची भाजी केली. शिंगाडे कच्चे पण मिळते, शिंगाडे सोलून घेतले. आपण आता शिंगाडे उकडून घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही भाजी करत असाल तर भाजीवर ते वाफलून निघतात, कारण ते उकडलेलेच असतात किंवा भाजलेले असतात. ते शिंगाडे थंडीच्या दिवसात मिळतात, त्याच्यामुळे त्याचं सेवन करा आणि आपल्याला खूप असं पौष्टिक आहे ते शरीराला. शिंगाड्यासाठी पाणी गरम ठेवलेलं आहे अगोदरच. सरबरीत करायला लागले मी शिंगाड्याची भाजी. हे बघा, हळद टाकायची, तिखट टाकायचं, टमाट्याची प्युरी, कांद्याची प्युरी, अद्रक लसूणची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, बस एवढंच टाकायचं आणि सरभरीत भाजी करायला लागली मी. आता सरभरीत भाजी करायची. तुम्हाला सुक्की असेल तर तुम्ही सुक्की पण करू शकता. नुसतं कांदा, टमाटर, तिखट, मीठ टाकायचं, थोडीशी आमचूर पावडर टाकायची जर टमाटे नको असेल तर. शिंगाड्याची भाजी तयार आहे बघा. सुक्की भाजी करू शकता, सरभरीत पण करू शकता तुम्ही. पौष्टिक आहे शिंगाडे आणि थंडीच्या दिवसातच मिळतात.